कुरळपमध्ये बिबट्याची दहशत, 2 करडांचा फडशा, शेतकरी वर्गात भीतीचे सावट. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप येथील गावंधरी मळ्यामध्ये बिबट्याने सोमवारी पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घातला. या हल्ल्यात शेतकरी सुभाष बाळासाहेब पाटील यांच्या 2 लहान करडांचा, एक पाठ व एक पालवे जागीच मृत्यू झाला असून आणखी एक करडू गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुभाष पाटील यांचे घर गावालगत असून त्याच्या शेजारीच शेळ्यांचे शेड आहे. त्यांच्याकडे 6 शेळ्यांचे संगोपन केले जाते. सोमवार दिनांक 16 मार्च रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घराच्या भिंतीचा आधार घेत शेळीच्या शेडमध्ये प्रवेश केला. बिबट्याने अत्यंत भीषण पद्धतीने हल्ला करत एका पालव्याला दोरीसह ओढत जाळीच्या बाहेर नेले. या हल्ल्यात 4 महिन्यांची एक पाठ आणि एका पालव्याचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एका करडाच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस येताच पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेती आणि पशुपालनावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान आज सकाळी शेजारील शेतकरी मारुती वसंतराव पाटील हे उसाच्या शेतात वैरण काढण्यासाठी गेले असता त्यांना जवळच बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. सावधगिरी बाळगत त्यांनी तेथून तातडीने पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र यामुळे कुरळप गावंधरी मळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. मृत जनावरांचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याने थेट घराला लागून असलेल्या शेडमध्ये शिरून हल्ला केल्याने कष्टाने वाढवलेली जनावरे डोळ्यादेखत गमवावी लागली. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी सुभाष पाटील यांनी केली आहे. माझं नाव सुभाष बाळासाहेब पाटील. आम्ही इथं गावाची जर राहतो. आज पाटीच्या दरम्यान आमच्या 2 पालवी बिबट्यानं खाल्ली होती. बिबट्याचा बंदोबस्त विभागानं करावा. मी शेतकरी आहे. आम्ही शेती आणि या जोडधंद्यावर आमचं चालतंय सगळं. आमचं आता आर्थिक नुकसान झाले, त्याच्यामुळे विभागाने याचा बिबट्याचा बंदोबस्त करावा. ते आता वन विभागाला आम्ही फोन केला आहे. ती माणसं आता येऊन त्याचा पंचनामा करणार आहेत. करून त्याचं काय आम्हाला आर्थिक मदत करावी सरकारनं. ते लहान मुलं बी आहेत, ते इथं वस्ती बी आहे. गावा शेजारीच आम्ही राहतो. लहान मुलं आहेत. ती आमच्या घरात बी मुलं आहेत 2. बिबट्याचा आता धोका जास्तच वाढलेला आहे. बंदोबस्त करावा.